नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नांदेड शहरातील ITI कॉर्नर येथे कांशी माया प्रबोधन मंचच्या वतीने दिनांक 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपुरुष वीर ककया संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, संत सेवालाल महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रपुरुष वीर ककया संत रविदास महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सौ सीमा खंदारे यांनी दीपपूजा, धूपपूजा, पुष्पपूजा घेतली. तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी महापुरुषांचा जय जयकार केला. या अभिवादन सभेसाठी कांशी माया प्रबोधन मंचचे अध्यक्ष गंगाधर लष्करे, सचिव पद्माकर बाबरे, कोषाध्यक्ष लक्ष्मण वानखेडे, प्रमुख मार्गदर्शक नातू खंदारे, तुकाराम टोपे, चंद्रप्रकाश देगलूरकर, मनोज काकडे यांच्यासह आदी चर्मकार समाज बांधव, महिला भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केलेल्या शिवराज कांबळे यांचा सहपत्नीक यावेळी सत्कार करण्यात आला. 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या भव्य शोभायात्रेत नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधव, भगिनी, युवक युवती यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 12व्या शतकामध्ये जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारणारे महात्मा बसवण्णा यांना खंबीर साथ देणारे आणि वचन साहित्याचं रक्षण आपल्या प्राणांची बाजी लावून करणारे वीर कक्कया, ज्यांनी केवळ वचन साहित्याचंच नाही तर महात्मा बसवण्णाच्या कुटुंबाचं, त्यांचे भाचे चन्नबसवेश्वर, त्यांची बहीण, त्यांची पत्नी या सर्व बसवण्णा कुटुंबाचं वचन साहित्यासहित रक्षण करत कक्केरी येथे आपला प्राण अर्पण करून ज्यांनी वचन साहित्याचं रक्षण केलं ते वीर पुरुष, राष्ट्रपुरुष वीर कक्कया यांची जयंती 10 फेब्रुवारी रोजी आहे. त्याचप्रमाणे 14व्या शतकामध्ये राष्ट्रसंत संत शिरोमणी गुरु रविदास यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1398 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी झालेला आहे. आज 15 फेब्रुवारी आहे आणि गुरु रविदासांच्या जयंतीच्या निमित्तानं या अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 14व्या शतकामध्ये राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांनी रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारून बहुजन समाजाला संघटित होण्याचा मोलाचा संदेश दिला. त्या राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची सुद्धा आज जयंती आहे. तर वीर कक्कया, गुरु रविदास आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये चर्मकार समाज मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे आणि अभिवादन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी वीर कक्कया संत शिरोमणी गुरु रविदास तसेच श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त ITI येथे चर्मकार समाज बांधवांच्या वतीने अभिवादन सभा जाहीर, मानवंदना जाहीर करण्यात आली होती. त्या निमित्ताने सर्व चर्मकार समाज मोठ्या संख्येने उपस्थित झाला. महिलांनी पण मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्याबद्दल धन्यवाद. आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या वतीने व कांशी माया प्रबोधन मंच, गुरु रविदास समता परिषद या सर्व संघटनाच्या वतीनं हा संयुक्त कार्यक्रम
वीर ककैया, गुरु रविदास महाराज व संत सेवालाल महाराज यांची संयुक्त जयंती आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमासाठी समाजातील विविध पदावर असलेले पदाधिकारी, समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या महिलांनी सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। यामुळं या ठिकाणी असलेले सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। समाज बांधवाला माझी एवढीच विनंती आहे की आपण जर या महापुरुषांचे विचार अंगीकारले तर येणाऱ्या काळामध्ये जे आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गंडांतर येणार आहेत ते गंडांतर रोखण्यासाठी या महापुरुषाचे विचारच आपल्या कामी येतील, एवढी माझी समाजाला विनंती आहे। म्हणून समाजातील युवकांनी, समाज बांधवांनी एकत्र राहून या पुढच्या पिढीला उपदेश करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आपण समाजाची जागृती करण्यासाठी उभं राहावं ही सर्वांना विनंती। वीर ककैया महाराज आणि संत रविदास महाराज, संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज मी सर्व समाज बांधवांना व माझ्या महिला भगिनींना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आणि 650 वर्षापूर्वी जो संत रविदास महाराजांनी समानतेचा विचार सांगितला होता, त्यानुसार जर आज आपल्या सर्व समाजाची वाटचाल राहिली तर सर्व चांगल्या गोष्टी घडतील। आणि विशेष म्हणजे महापुरुषांना एका जातीपुरतं तुम्ही मर्यादित ठेवू नका। त्यांनी जातीसाठी काम नाही केलं, त्यांनी अखंड मानवतेसाठी काम केलेलं आहे। एका जातीसाठी कुठलंही काम केलेलं नाहीये। त्याच्यामुळे मी फक्त एवढं सांगेन आजच्या जयंतीसाठी की सर्वांना शुभेच्छा देतो। प्रथम संत रविदास महाराजांच्या जयंती निमित्त आमचा गुरु समाज महिला मंडळ यांच्या वतीने संत रविदास महाराज जयंती व संत सेवालाल महाराज व संत कैकया महाराज यांची जयंती गुरु रविदास महिला मंडळाच्या वतीनं व तसंच आमचे सगळे समाज, चर्मकार समाज बांधव हे सर्व इच्छेने मनापासून सर्व काही त्यांना असं करावं वाटतं। आमच्या समाजाच्या वतीनं खूप खूप सर्वांना शुभेच्छा। जय रविदास। मी मीनाक्षी नारायण वाघमारे। आम्ही सर्व महिला गुरु रविदास महिला मंडळाच्या वतीने आज येथे उपस्थित आहेत। आज 15 फेब्रुवारी संत शिरोमणी गुरु रविदास यांची आज जयंती आहे आणि नुकतीच झालेली वीर कैकया आणि आज संत सेवालाल महाराजांची पण जयंती आम्ही येथे साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत। तर माझ्या सर्व समाज बांधव आणि भगिनींना एकच मी संदेश देऊ इच्छिते की समता, बंधुता आणि एकात्मता हे जर आपल्याला राबवायचं असेल तर सर्व समाजाला एकत्रित यावं लागणार आहे। आणि दरवर्षी 15 फेब्रुवारी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं हे आपल्याला एक निर्णय घ्यायची आणि त्यानुसार अवलंबून हे करण्याची गरज आहे। आपल्याला आपल्या समाजाला संघटित करण्याची गरज आहे। एवढं माझं विनंती आहे की सर्व समाजाने एकत्रित येऊन संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उल्हासात साजरी करा।